तर कसं काय मंडळी, तर इथं आमच्या रानानं जरा काकाच्या रानापर्यंत पाईपलाईन करायची ती. मग पाईपलाईन जरा केली आणि मग जायचं होतं आम्हाला सावळला. मग सावळला आलो सगळेजण गँग, मी प्रमोद भैया गुरु आणि दादा आमचा सगळेजण आलतो. मग भैया जरा इथनं पॅन्ट घेतली आणि माहीत काम होतं ते केलं. प्रमोदच्या मिरच्या घेतल्या आणि माघारी फिरलो आम्ही मळणगावच्या दिशेनं. मग तिथनं आलो आवरली बोलून मग जायचं जरा तासगावला. मग मी गुरु दोघं होतो तासगावला. मग तेल बिल टाकून घेतलं पहिला, गाडीत तेल कमी होतं. मग जायचं होतं आपल्याला 8 तासगाव जरा काम होतं. हे जरा गाडी आईच्या रिक्षा नाही, जरा वजन करायचं होता आणि मग जरा जायचं होतं पेंटच्या दुकानमध्ये. आणि या दुकानच्या बाजूच्या दुकानमध्ये सेन्सरचा दरवाजा होतो आणि लय भारी. इथं माणूस गेला की उघडायचं, झाकायचं, बंद व्हायचं. लय भारी दिसालतं. तिथलं मग तेवढं बघितलं आणि मग या पेंटवाल्यांच्या नवीन दुकानात आलं आणि इथं स्टॉक ठेवलेलं आहे. मग इथनं पुट्टीची पोती घेतली 3, गाडीवर 3 बसली, आपल्याला लागत होती 5. तेवढे घेतले ना आलो मग घराकडे आम्ही. मी आणि